तर शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात नवीन याचिका दाखल केली आहे। राष्ट्रवादी घड्याळ चिन्हासाठी ही नवीन याचिका दाखल झाली आहे। अजित पवारांकडून घड्याळ या चिन्हावरती संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे असं म्हणत या चिन्हासाठी नवीन याचिका त्यांनी दाखल केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अजित पवारांकडून घड्याळ या चिन्हावरती संभ्रम निर्माण करण्यात आला असं म्हणत एक नवीन याचिका शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय या याचिकेमध्ये नेमकं म्हणण्यात आलंय? बिलकुल प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की घड्याळ या चिन्हाचा वापर जो आहे तो मतदारामध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आलेला आहे आणि घड्याळ या सोबत भावना जोडल्या गेल्या आहेत लोकांचा आणि त्यावरूनच हा लाभ जो आहे फायदा घेण्यात आलेला आहे। आणि शरद पवार यांची ही पार्टी आहे, परंतु शरद पवार यांच्या नावानं हे पक्ष ओळखलं जातं, हे चिन्ह ओळखलं जातं, परंतु याचा फायदा अजित पवार यांच्या हाताने घेतलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये या याचिकेमध्ये मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या संदर्भातचे जे काही पुरावे आहेत आणि कागदपत्र ते सुद्धा सबमिट करण्याची परवानगी द्यावी असं सुद्धा शरद पवार यांच्याकडून पाठवलेलं आहे। त्यामुळे थेट आरोप केलेले आहेत आता अजित पवार यांच्यावर। पुरावे काय देत आहेत ते बघावं लागणार आहे। अगदी रामराजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण तुतारीवरनं सुद्धा वाद झालेला पाहिला होता। ट्रम्पेट हे चिन्ह दिल्यामुळे सुद्धा एक वाद निर्माण झालेला होता। रडीचा डाव खेळला जातोय अशी सुप्रिया सुळे यांनी टीका केलेली होती भाजपवरती। या संदर्भात काही वेगळी याचिका दाखल केली जाणार आहे का? बिलकुल हाच मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होतोय, कारण अनेक मतदारसंघ असे आहेत की जिथे जे आहे ते सेम नावाचे आणि त्याचबरोबर जे काही चिन्ह आहेत तुतारीशी रिलेटेड काही चिन्ह आहेत त्या उमेदवाराला जास्त मतं मिळालेले आहेत आणि त्यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि तो सुद्धा मुद्दा येऊ शकतो। नक्कीच 9 ते 10 जागा ज्या आहेत त्या गमवाव्या लागलेल्या होत्या। ट्रम्पेट आणि तुतारी या चिन्हातल्या साधर्म्यामुळे मिळालेली मतविभाजन जे आहे ते जोरदार झालेलं होतं आणि त्याचबरोबरीनं घड्याळाचा वापर, घड्याळ या चिन्हाचा वापर संभ्रम निर्माण करण्यासाठी झाला असा दावा केलेला आहे आणि शरद पवारांनी याचिका दाखल केली आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे। एकीकडे आपण बघतोय शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात ही नवीन याचिका दाखल केलेली आहे। राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासाठी ही नवीन याचिका दाखल झालेली आहे। अजित पवारांनी घड्याळ चिन्हावरती संभ्रम निर्माण केला असंही या याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे शरद पवार गटाला मिळालेलं जे चिन्ह होतं ते म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस आणि त्यावरूनही ट्रम्पेट हे नवीन चिन्ह अपक्षांना दिलं गेलं, यावरूनही बराच वाद झालेला होता। तर नव्यानं आणखीन कोणती याचिका दाखल केली गेलेली आहे का हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे शरद पवार गटाला त्या जागा गमवाव्या लागण्यामागचं प्रमुख कारण हे म्हणजे चिन्ह होतं, पक्ष चिन्ह आणि त्याचबरोबर नामसाधर्म्य हे दोन महत्त्वाचे मुद्दे होते।